इथं आपलं तेल तापले, तेलामध्ये मी ठेचलेला लसूण टाकते. इथं लसूण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. लसूण परतला आपला, गॅस बारीक करते. त्यामध्ये मसाले टाकून घेऊया. धनिया पावडर, लाल मिरची पावडर, आपल्या वर्षभराचा मसाला आहे. थोडीशी हळद, त्यामुळे टाकायची थोडीशी कोथिंबीर. इथे सगळं छान मिक्स झाले. त्यामध्ये टाकूया शेंगदाण्याचा कूट आणि परतून घेऊया. यामध्ये टाकायचे चवीनुसार मीठ. मीठ टाकलं का परतून घेऊ. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. परतून झालं का त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा साल काढून चांगल्या धुतल्या आणि मग टाकून घेतल्या. शेंगा आपण इथं परतून घेऊया. शेंगा आपल्या परतून झाल्या. त्यामध्ये ओतूया पाणी. खूप पाणी नाही ओतायचं, आपल्या शेंगा शिजतील एवढंच पाणी ओतायचं आणि छान मऊसूत अगदी शेंगा शिजवून घेऊ आपण. पाणी ओतले, मिक्स केले, त्याच्यावर ठेवूया झाकून आणि शेंगा शिजल्या की मी तुम्हाला दाखवते. बरोबर 15 मिनटं झालेत. आपण झाकण काढूया. छान तरी सुटली आपल्या भाजीला. शेंगा पण छान शिजल्यात, अगदी पूर्ण दबल्या जातात. त्याच्यावर टाकूया थोडीशी कोथिंबीर. मिक्स करून घेऊ. माझी ही भाजी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. गॅस बंद करूया. छान अशी शेवग्याची सुकी भाजी तयार आहे.